महाविकास आघाडीतील नेते बघा, त्या सर्वेच्या 80 की 83 बरं का, त्या सर्वेचा सुरनळा करा आणि ज्यांनी केलेत ना त्यांच्याच हातात घाला सर्वे आणि हातात. हे सर्वेवाले जे आहे ते पेड लोक असतात सगळे. आम्ही पण त्या सर्वेवरती विश्वास ठेवत नाही पहिल्यापासून. हरियाणामध्ये काय झालं, उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीला 5 जागा मिळणार नाहीत, 40 जागा जिंकले. मोदींना 400 जागा मिळणार, बहुमतसुद्धा मिळालं नाही. लोकसभेला महाविकास आघाडीला आम्हाला 10 जागा मिळणार नाही, 31 जागा जिंकलो. सर्वेच्या 80 की 83 काल महाविकास आणि आम्ही महाविकास आघाडी किमान 160 जागा जिंकून 160 किमान आम्ही काल सगळे एकत्र बसलो. साधारण महाराष्ट्रभरातला निवडणुका, मतदान, कौल या संदर्भात मी, जयंतराव पाटील, बाळासाहेब थोरात, अनिल देसाई होते सोबत आमच्या, आम्ही सगळे बसलो आणि सीट टू सीट असेसमेंट केल्यावरती असं लक्षात आलं आमच्या की 160 जागा आम्ही सहज जिंकतो महाविकास आघाडी म्हणून. 160 जागा जर आम्ही जिंकतो, हे सर्वे कोणी आणि कसे केले? हे काय कुठले एक्झिट पोल, कुठल्या तरी कंपन्या येतात एक्झिट पोल करतात, आमचा विश्वास नाही. आम्ही 26 तारखेला सरकार बनवतो आहे. ज्या प्रकारे काल बैठक झाली, असं कळते की काही अपक्ष जे बंडखोर आहेत त्यांना सुद्धा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, जे जिंकून घेऊ शकतील किंवा त्यांची क्षमता नाही. बघा, की सरकार अधिक मजबूत करायचं असेल तर जिथे सत्ता असते तिथे अपक्ष येतात किंवा लहान पक्ष येतात. पण आमच्याबरोबर शेतकरी कामगार पक्षाचे आमदार येतील, आमच्याबरोबर समाजवादी पार्टीचे आमदार येतील, आमच्याबरोबर डावे पक्ष आहेत, कम्युनिस्ट निवडून येत आहेत. जीवा पांडू गावित निवडून येत आहेत, विनोद निकोले डहाणूला निवडून येतात, शेका पक्षाचे आमदार निवडून येत आहेत, समाजवादी पार्टीचे आमदार निवडून येतात. हे सगळे महाविकास आघाडीचे घटक आहेत. याशिवाय काही अपक्ष आमच्याबरोबर आतापासूनच त्यांनी आम्हाला पाठिंब्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. आणि आतापासूनच एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस वगैरे जी मंडळी आहेत बरं का, जे उशाला नोटांची बंडलं घेऊन झोपतात, त्यांना झोप लागत नाही त्याशिवाय, किंवा गादीमध्ये पण पैसे टाकून झोपतात, त्यांनी आतापासूनच या अपक्षांना वगैरे 50-50 कोटी, 100-100 कोटीची ऑफर द्यायला सुरुवात केली. याचा अर्थ आम्ही जिंकतो आहोत. हे सर्वेवाल्यांना सांगा तुमच्या. जेव्हा हे असे लोक त्यांना जिंकण्याची एवढी खात्री असेल तर आतापासून हे पैशाच्या थैल्या पाठवल्या नसता लहान पक्ष, अपक्ष वगैरे लोकांना. अचानक वाढ होते. कुठे 4% होते, काही राज्यामध्ये हरियाणामध्ये 6% वाढ झाली, लोकसभेलाही झालं. हा काय खेळ आहे? हा निवडणूक आयोगानं समजून आम्हाला एकदा सांगायला पाहिजे. आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलं पाहिजे की अचानक 2-4% कसे वाढतात आणि मग 2-4%च्या आधारावर भाजपच्या जागा कशा वाढतात. हा एक जो खेळ आहे, हा एकदा निवडणूक आयोगाचे जे 3 वीर बसलेले आहेत खुर्च्यांवर, त्यांनी आम्हाला समजून सांगावं महाराष्ट्राला आणि देशाला. महिलांचं वोटिंग जास्त झालं पुरुषांपेक्षा अनेक मतदारसंघामध्ये. चांगली गोष्ट आहे. महिलांनी मतदानाला जर टक्का वाढला असेल तर नक्कीच आम्ही त्याचं स्वागत करतो. असं म्हणते की लाडक्या बहिणींनी आम्हाला मतदान केले आणि त्यामुळेच हा टक्का वाढला. लाडक्या बहिणींची मतं आपण विकत घेतली आहेत का? लाडक्या बहिणी ह्या फक्त तुमच्याच आहेत का? उद्या कळेल ना. माझं असं म्हणणं उद्या कळेल कोणाला काय म्हणायचं आहे. लोकशाहीमध्ये त्याला स्वातंत्र्य आहे, सांगण्याचं, बोलण्याचं, लिहिण्याचं. जेवढं स्वातंत्र्य गौतम अडाणीला आहे गुन्हे करून सुटण्याचं, ते स्वातंत्र्य सगळ्यांना आहे. बोलण्याचं, खोटं बोलण्याचं. बघा, प्रकाश आंबेडकर हे एक लोकशाही मानणारे नेते आहेत. त्यांचे जर 50-60 आमदार निवडून येत असतील आणि गरज लागली 50-60 आमदारांची, तर आम्ही नक्की, आणि महाराष्ट्राचे महत्त्वाचे नेते आहेत ते प्रकाश आंबेडकर साहेब, आम्ही नक्की त्यांचा विचार करू. काय विचार करायचा नाही? लोकसभेला सुद्धा आम्ही प्रयत्न केला, ते आमच्याबरोबर राहत होते. विधानसभेसाठी आम्ही आंबेडकर साहेबांचा प्रयत्न केला. त्यांचंच म्हणणं आहे की ज्यांची सत्ता आहे त्यांच्याबरोबर राहणार. आमची सत्ता येते आहे, त्याच्यामुळे आंबेडकर साहेब आमच्याबरोबर नक्की राहतील. राष्ट्रपती
नाही, असं आहे की भारतीय जनता पक्षाचा एक डाव आहे. त्याने आम्हाला सरकार बनवण्यासाठी फार कमी वेळ दिला. उद्या निकाल लागतील, संध्याकाळ, रात्री, मध्यरात्रीपर्यंत. मग 24 आणि 25 तारखेला आपापले आमदार, महाराष्ट्र खूप मोठा आहे हो, मग इथे आमदार पोचतील, तिन्ही पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठका होतील, विधिमंडळ पक्षाचे नेते निवडले जातील, ताबडतोब सरकार स्थापनेचा दावा केला जाईल. तरीही राजभवनामध्ये भारतीय जनता पक्षाच्या शाखा असल्यामुळे किंवा केंद्रीय गृहमंत्रालयात त्यांचा कारभार भाजपचा असल्यामुळे ते आम्हाला अडथळे आणण्याचे प्रयत्न करतात. नक्कीच आमच्या वाट्याला बहुमत आलं तरीही ते तो प्रयत्न करतील. आम्ही सर्व अडथळे पार करून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करू. सरकार स्थापन करण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. खबरदारी म्हणून तुमचे सगळे आमदार उद्याच तुम्ही बोलवलं असलं कसं कळतं? नाना पटोले म्हणतात की एकत्र आम्ही असं ठरवलंय काल की आमचे जे निवडून आलेले आमदार आहेत त्यांना एकत्र मुंबईत आणणं गरजेचं आहे. ग्रामीण भागातल्या अनेक आमदारांना मुंबईत निवास व्यवस्था नाही. नवीन आमदार येते, जुने आमदार असतात, त्यांची काहीतरी व्यवस्था असते. पण ग्रामीण भागातून गडचिरोलीपासून चंद्रपूर, नांदेड नवीन आमदार निवडून येणं, ते मुंबईत राहणार कुठे एकत्र? त्यांची निवास व्यवस्था आम्ही एकत्र करावी असा एक आमचा काल निर्णय झालेला आहे. सर, कल आप लोगों की अपक्षांची गरज है, क्या चर्चा हुई थी? क्या जो है जो विधायक संभावित जीत कर आएंगे उनको मुंबई तुमचा प्रश्न काय? म्हणतात की अपक्षांची गरज नाही. कोणते गुलाबराव? पाटील. बघा, तिथे गुलाबराव देवकर जिंकून येत आहेत, त्याच्यामुळे त्यांचीच गरज पडणार नाही. जळगाव ग्रामीणमध्ये माझ्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी वाजते आहे, महाविकास आघाडीची, आणि गुलाबराव देवकर तिथे निवडून येत आहेत. त्याच्यामुळे त्यांची गरज आहे की नाही सरकार स्थापनेत हे त्यांनी ठरवायचं. आप बोलिए. सर, ये कल आप लोगों की ग्रैंड हयात होटल में मीटिंग हुई थी, आज भी आप लोगों की कुछ मीटिंग होने वाली है. क्या इसमें प्लानिंग हो रही है कि जो विधायक संभावित जीत कर आएंगे ये संभावित उम्मीदवार जो है, एक बात यह है कि कल सुबह से नतीजे आएंगे. हमें पूरा विश्वास है कि हमें बहुमत प्राप्त होने जा रहा है. 160-165 तक हम विधायक हमारे चुनकर आएंगे. महाराष्ट्र बहुत बड़ा राज्य है, दूर दरार से लोग चुनकर आएंगे. मुंबई में आने के बाद उनके लिए रहने के लिए जगह नहीं है, कहाँ रहेंगे वो? भागम भाग होगी, उनके ऊपर प्रेशर रहेगा ये लोगों का, खोके वालों का. तो सबकी रहने की व्यवस्था एक होटल में एक जगह पर करने की योजना हम बना रहे हैं. सर, एक सवाल, दो सवाल हैं बेसिकली. पहला तो ये कि कल जब रिजल्ट आ जाए तब शरद पवार की भूमिका आप कितनी अहम देखते हैं एमपी के लिहाज से? बात ऐसी है, भूमिका शरद पवार साहब की तो रहेगी, कांग्रेस पार्टी की रहेगी और उद्धव ठाकरे साहब की भी रहेगी ना. ये महाविकास आघाड़ी है और हमारे साथ जो छोटे छोटे दल हमारे साथी है, जैसे कि समाजवादी पार्टी के लोग चुनकर आ रहे हैं, कम्युनिस्ट पार्टी के लोग चुनकर आ रहे हैं, शेतकरी कामगार पक्ष है वहाँ एक, उनके लोग चुनकर आएंगे, कुछ इंडिपेंडेंट आएंगे. लेकिन हमारा बहुमत जो है महाविकास आघाड़ी का, वो पूरा बहुमत रहेगा. तो सब एक साथ बैठकर कल हम निर्णय लेंगे. प्रकाश अम्बेडकर की उसमें कहीं कोई जगह होगी, क्योंकि उन्होंने ट्वीट करके कह दिया है कि वो सत्ता जिसकी रहेगी उसके साथ. अच्छी बात है, अगर बीजेपी की रहेगी तो बीजेपी के साथ जाएगी, क्या ये नहीं कहा? बात रही ऐसी है, सत्ता हमारी आ रही है, हमारी सत्ता आ रही है महाराष्ट्र में, और हमें सरकार बनाने से कोई रोक नहीं सकता. सवाल आपसे ये है, निर्दलीय और बागी उम्मीदवार, ये दो अलग अलग कैटेगरी हैं, इनके लिए आपकी क्या योजना है? सबसे पहले मैं ये कहूँगा कि हमारे 3 पार्टी के 160 लोग चुनकर आ रहे हैं. 160 कांग्रेस, शरद पवार साहब की एनसीपी और उद्धव ठाकरे के नेतृत्व वाली शिवसेना, और हमारे छोटे छोटे घटक दल, उनके 160 विधायक हमारे चुनकर आने के बाद में हम विचार करेंगे ना अभी. लेकिन हमारा सबके साथ संपर्क है. मैं किसी को बागी नहीं मानता हूँ. चुनाव लड़ना सबका अधिकार है, कोई बागी नहीं है. चुनाव लड़ना सबका अधिकार है. कोई इंडिपेंडेंट लड़ता है, कोई छोटे छोटे दल का सहारा लेकर लड़ते हैं. जो लोग मजबूत स्थिति में है वो सभी के साथ हमारा डायलॉग चल रहा है.
मुख्यमंत्री के चेहरे को लेकर कहीं कोई चर्चा हो रही है सर? जो आप लोगों ने कल बैठक की उसमें कहीं कोई चर्चा हुई चेहरे को लेकर? क्योंकि कांग्रेस की तरफ से सबसे ज्यादा सीटें उनकी हैं और जीत का दावा किया जा रहा है, सबसे ज्यादा नंबर उनके आएंगे, और जो फॉर्मूला आप लोगों की तरफ से किया गया था कि जिसकी जितनी ज्यादा, ऐसा कोई फॉर्मूला अब तक बना नहीं था और ना बनेगा। सब मिलकर नेता चुनेंगे, मुख्यमंत्री पद का नेता चुनेंगे, सब मिलकर बैठेंगे। कोई फॉर्मूले के बारे में अब तक चर्चा नहीं हुई है। प्रश्न आहे की काल हयात हॉटेलमधली बैठक पार पडल्यानंतर तुम्ही जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून जातो ना आम्ही, गाडीचं स्टेअरिंग जयंत पाटील, आमची महाविकास आघाडी ही एकत्रच प्रवास करते गेल्या 3 वर्षापासून, आपण पाहिला असं 3-4 वर्षापासून। महाविकास आघाडी ही स्वबळावर सत्तेवर येते आणि जे गाडीत बसले होते त्यातला प्रत्येकजण निष्णात ड्रायव्हर आहे, सारथी आहे। आता त्या गाडीमध्ये अजून कोणी बसणार आहे का ते आता उद्या कळेल तुम्हाला। नाही, राऊत साहेब हे सूचक आहे का की जयंत पाटलांच्या हाती स्टेअरिंग होते? हे सूचक कसं आहे, ते उत्तम ड्रायव्हर आहेत, त्यांना उत्तम वाहन चालवता येतं, हा माझा अनुभव आहे। आणि काही लोकांना ड्रायव्हिंग हे त्यांचं पॅशन असतं, अनेक लोक नेते आहेत स्वतः ड्रायव्हिंग करतात। पण राऊत साहेब, जर जयंत पाटील हे उत्तम वाहन चालवत असतील तर ते उत्तम राज्यही चालवू शकतात का नाही चालवू शकणार ते राज्य उत्तम? महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीमध्ये एकापेक्षा एक उत्तम, उद्धव ठाकरे यांना सरकार चालवायचा अनुभव नव्हता, त्यांच्या इतकं उत्तम सरकार कोणीच चालवलं नाही महाराष्ट्रामध्ये, म्हणून तर आम्ही म्हणतो ना की त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सरकार बनवण्याचा प्रयत्न करू म्हणून। तो सर ये माना जाए कि आपकी तरफ से उद्धव ठाकरे के लिए जैसा ठीक है, वो आप अगर मगर की बात चर्चा झाली नाहीये, संजय राऊत काही बोलतात असं कोण म्हणताय? नाना पटोले पण मी कुठे म्हणालो चर्चा झाली म्हणून? कालपर्यंत ते म्हणत होते मी मुख्यमंत्री व्हावा, कोण? नाना पटोले। पण मी असं म्हणालो का चर्चा झाली मुख्यमंत्री पदावर? आम्ही म्हणालो की सरकार स्थापनेबाबत आमची चर्चा झालेली आहे, ते काय म्हणतात त्याच्यावर तुम्ही मला उलट तपासणी घेऊ नका, सॉरी। आणखी एक विषय आहे महाविकास आघाडीतला, दक्षिण सोलापूर मधला जो वाद आहे तो इतका चिघळला आहे की एकमेकांची गाडी फोडणं, घरं फोडणं इथपर्यंत भाषा गेलेली आहे। नाही, त्याच्याविषयी माझ्याकडे काही माहिती नाही। दक्षिण सोलापूरची जागा ही शिवसेनेला अधिकृतपणे सुटल्यावर तिथे अधिकृत उमेदवाराचं जे आहेत महाविकास आघाडीचे त्यांचं सगळ्यांनी काम करणं अपेक्षित होतं। महाराष्ट्रात ठिकठिकाणी असे काही प्रकार झाले की जागा ज्यांना सुटली त्या उमेदवाराच्या मागे शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस ठामपणे उभे आहे। काही अपवाद आहेत, त्या संदर्भात आम्ही उद्या निकाल लागल्यावरती एकत्र बसून चर्चा करू। सुशील कुमार शिंदे, प्रणिती शिंदे यांच्या फोटोला जोडे मारण्यापर्यंत बघा, आंदोलन गेलं। लक्षात घ्या की हे का आणि का घडतंय हे एकदा आम्हाला तपासून पाहावं लागेल। सुशीलकुमार शिंदे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्या बाबतीत असं घडू नये, पण का घडलंय, लोक का संतापले आहेत, लोक का चिडले आहेत, या संदर्भात आम्हाला माहिती घ्यावी लागेल। माझ्याकडे त्याविषयी पूर्ण माहिती नाही। 2019 के चुनाव में आपका जब भी आपसे बात होती थी तो आपका एक डायलॉग होता था, बड़ा वायरल भी हुआ था, मुख्यमंत्री शिवसेना का। ये मैं कल के बाद हम सब उम्मीद कर रहे हैं कि अगला नहीं, ये जब मैंने बात कहा था तो चुनाव के नतीजा है, तो अब अगला चुनाव के नतीजे है कि मैंने पहले भी कहा कि कल 10 बजे के बाद मैं कहूँगा कौन मुख्यमंत्री बनने जा रहा है। नाही, पण राऊत साहेब, आणखी एक आहे की महिलांचं मतांचं प्रमाण वाढलेलं आहे, तर हा लाडकी बहीण या योजनेचा इम्पॅक्ट, महिलांचं मतदान वाढलं असेल तर आम्ही त्याचं स्वागत आणि कौतुक करतो। महिला जागरूक झालेल्या आहेत की 1500 रुपये देऊन कोणी आम्हाला विकत घेऊ शकत नाही, आणि त्या गुलामी विरुद्ध त्यांनी बहुतेक बंड करून मोठ्या प्रमाणात महिलांनी मतदान केलं आहे। उद्या कळेल काय आहे ते। महिलाओं ने अगर ज़्यादा वोटिंग किया है तो उसका स्वागत करना चाहिए। ये लोकतंत्र है, डेमोक्रेसी है, और अगर युवा मतदार महिला वोटिंग को आती है तो उनका स्वागत करना चाहिए। महाराष्ट्र में योगी जी का राज नहीं है कि जो पुलिस वाले रिवॉल्वर दिखाकर महिलाओं को वोट करने से रोकते हैं। देखा ना आपने मीरपुर में क्या हो गया। हाँ, ये महाराष्ट्र है, यहाँ महिलाओं को वोट करने का पूरा अधिकार। महाविकास आघाडीला सरकार स्थापनेसाठी अपक्षांची मदत घ्यावी लागू शकते का? 160 जागा आम्ही जिंकतो।
आकडा काय आहे 160. आम्ही जे काल एकत्र बसून असेसमेंट केलं आहे प्रमुख नेत्यांनी, मी असेन, माझ्याबरोबर अनिल देसाईजी होते, आमचे बाळासाहेब थोरात, जयंतराव पाटील, आम्ही काल प्रदीर्घ आमची मीटिंग झाली. मग आम्ही माननीय उद्धव साहेबांना भेटायला गेलो, तिथे चर्चा केली. त्यानंतर जयंतराव आणि बाळासाहेब थोरात हे माननीय पवार साहेबांना भेटायला गेले, तिथे चर्चा झाली. आज मी पवार साहेबांना भेटण्याची शक्यता आहे. आमचं पक्क मत आहे आणि विश्वास आहे, आम्ही 160 जागा जिंकत आहोत. आता 160 जागा जिंकल्यावरती राज्यपाल याने किती प्रयत्न केले भारतीय जनता पक्षाच्या दबावाखाली, तर राज्यपालांना ज्या निवडणूक पूर्व आघाडीचं बहुमत आहे त्यांना बोलवावं लागेल. राऊतसाहेब, पण महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मुख्यमंत्री पदाचा निर्णय मुंबई महाराष्ट्रात होईल की पुन्हा दिल्लीमध्ये? महाराष्ट्रात होईल, महाराष्ट्रातच होईल. काँग्रेसचे जे प्रमुख नेते इथे येतील त्यांना दिल्लीतून ते मॅन्डेट घेऊनच यावं लागेल. शरद पवार साहेब मुंबईतच असतात, उद्धव ठाकरे साहेब मुंबईत आहेत आणि आम्ही कोणताही वेळ न घालवता निर्णय घेऊ, नाहीतर भारतीय जनता पक्षाचे लोक आमच्या हातातला ताट खेचण्याचा प्रयत्न करतील. इतके ते क्रूर आणि निर्घृण लोक आहेत. ते गौतम अडाणीला घाईघाईत मुख्यमंत्री करतील इथे. हमको किसी का डर नहीं है, हमको किसी का डर नहीं. ते बहुतेक मणिपूरला जातील, मणिपूरला गौतम अडाणींनी 2-4 रिसॉर्ट बांधलेले आहेत. महाविकास आघाड़ी के मुख्यमंत्री का फैसला महाराष्ट्र में होगा, मुंबई में होगा.